नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रामधील या 13 जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जिल्हा परिषद पदभरतीबद्दल, ज्याच्यामध्ये मित्रांनो आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक पदांचं तुमचं ज्यावेळेस मित्रांनो वेळापत्रक आता सध्या फक्त नॉन पेसा क्षेत्रामधील या ठिकाणी जिल्ह्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे। परंतु बरेच विद्यार्थी कमेंट करून या ठिकाणी विचारतायत की सर आम्ही पेसामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये नॉन पेसाच्या देखील जागा आहेत, तर मग पेसाच्या परीक्षा होणार नाहीत पण आमच्या नॉन पेसाच्या परीक्षा होतील का? तर बघा मित्रांनो, या 13 जिल्ह्यांचं वेळापत्रक त्यांनी दिलेलं नाही, ज्यामध्ये अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली। तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती समजेल। तर बघा, या पेसा जिल्ह्यांमधील परीक्षांबद्दल मित्रांनो वेळापत्रक आलेले नाहीत, त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे, जी न्यूज प्रसिद्ध झालेली तीच माहिती आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर ह्या परीक्षा मित्रांनो पेसाच्या कधीपर्यंत होऊ शकतात त्याचीही माहिती पाहणार आहोत। तुम्ही पेसामध्ये अप्लाय केले का खाली कमेंटमध्ये सांगा। तर बघा, जिल्हा परिषद भरतीमधील नाशिकमध्ये पेसाचा खोडा, तर नाशिकच नाही मित्रांनो, तर ह्या 13 जिल्ह्यांमध्ये ह्या परीक्षा घेण्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक आलेलं नाही। 13 जिल्हे आहेत, तर नाशिकची ही न्यूज आली। तर पहा, तुमच्या परीक्षा जी आहेत नॉन पेसाच्या मित्रांनो, आरोग्य सेवक पुरुषच्या 10, 11 आणि 12 जूनला चालू होत आहेत। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी जे असतात त्यांच्या 13 ते 15 जूनपर्यंत आहेत आणि आरोग्य सेविकासाठी 16 जूनला परीक्षा चालू होत आहेत आणि ग्रामसेवकच्या 16 जूनपासून 21 जूनपर्यंत परीक्षा आहेत। तर 21 जूनपर्यंत पूर्णपणे मित्रांनो जिल्हा परिषदच्या ह्या परीक्षा होणार आहेत। तर याच्यामध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं ह्या 13 जिल्ह्यांच्या पेसामधील ज्या परीक्षा आहेत, तर याच्याबद्दल मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्टमध्ये काय या ठिकाणी याचिका टाकण्यात आलेली, ती याचिका जी आहे अजूनही मित्रांनो पेंडिंग आहे, त्याच्यावरती अंतिम सुनावणी झालेली नाही आहे। तर जी मित्रांनो सुनावणी झाली त्याच्यामध्ये मित्रांनो हायकोर्टने काय केलेले या ठिकाणी अशा पद्धतीने पहा आदेश काढलेले होते की भरती प्रक्रिया थांबवावी म्हणून। तर हे आदेश जे आहेत माननीय जे आपलं मित्रांनो सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी ज्यावेळेस सामान्य प्रशासन विभागाला दिले त्यावेळेस कार्यशील अधिकारी जे असतात महाराष्ट्र शासनाचे, त्यांनी 2023 मध्येच मित्रांनो सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, राज्य परीक्षा समन्वयक असतात त्यांना, अप्परबंदी जमाबंदी आयुक्त, अतिरिक्त संचालक वगैरे हे सर्व जेवढे पण मित्रांनो 13 संवर्गातील पदं येतात प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भरली जातात, तर त्या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ही रीट याचिका जी दाखल केली आहे त्याच्याबद्दल जे आदेश आलेले होते माननीय सुप्रीम कोर्टचा, त्याच्याबद्दल हे परिपत्रक पाठवून जे आहे परीक्षा जी आहे या ठिकाणी पहा लिहिलेलं आहे की 17 संवर्गामधील जी परीक्षा आहे मित्रांनो या ठिकाणी, तर या संदर्भात सद्यस्थितीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात यावेत, असे हे सामान्य प्रशासन विभागाला ज्यावेळेस पत्र या ठिकाणी मिळालेले त्यानुसार मित्रांनो कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केलेली होती। तर आता मित्रांनो ही जी आहे याचिका जी आहे मित्रांनो अजूनपर्यंत पेंडिंग आहे, मग ती कधीपर्यंत मित्रांनो या ठिकाणी निकाली निघू शकते? तर बघा मित्रांनो, सध्या या ठिकाणी आपण जर पाहिलं सुप्रीम कोर्टचं हे मित्रांनो कॅलेंडर आहे, याच्यामध्ये जर पहिला आपण बघा जूनच्या या ठिकाणी जूनच्या 1 तारखेपासून ते 7 जुलैपर्यंत या ठिकाणी सुप्रीम कोर्टला काय आहेत उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत मित्रांनो, तर याच्यामध्ये तर सुनावणी होणं शक्य नाही आहे। त्याच्यामुळे मित्रांनो जुलैमध्ये या ठिकाणी याच्यावरती सुनावणी होऊ शकते आता। परंतु मित्रांनो परीक्षा तुमच्या या ठिकाणी ह्या 100% होणार आहेत, त्याच्याबद्दल मित्रांनो मागणी देखील तशी करण्यात आलेली आहे। जरी मित्रांनो या ठिकाणी 2023 पासून ह्या पेसाच्या बरेच डिपार्टमेंट आहेत, जसं की वनरक्षक असेल, तलाठी असेल मित्रांनो, त्याचबरोबर ही झेडपीची पदभरती असेल, या सर्वांच्या परीक्षा आणि निकाल देखील पेंडिंग आहेत ह्या याचिकामुळे मित्रांनो। आणि ही जी माननीय सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी याचिका पेंडिंग आहे ती पूर्ण झालेली नाही त्याच्यामुळे, तर एक तुमचं जिल्हा परिषदचं डिपार्टमेंट नाही तर बाकी डिपार्टमेंटचे देखील मित्रांनो काही डिपार्टमेंटने परीक्षा देखील घेऊन ठेवलेले आहेत आणि निकाल आणि नियुक्ती जे आहेत या ठिकाणी पेंडिंग आहेत। परंतु मित्रांनो याच्यावरती जशी माननीय सुप्रीम कोर्टचे या ठिकाणी आदेश येतील तेव्हा मित्रांनो ही संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे ती निकाली लागेल, 100% याच्यावरती काही ना काही मित्रांनो निर्णय होईल। तर परंतु मित्रांनो याच्यासाठी उशीर मात्र लागतोय, तर याच्याबद्दल मित्रांनो जिल्हा परिषदच्या पेसा जिल्ह्यातील परीक्षा घ्या त्यासाठी डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी देखील मागणी केलेली आहे। तशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता, ते म्हणतात की इतर या ठिकाणी विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांचे वेळापत्रक येऊन, परंतु निकाल वगैरे जो आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे, परंतु परीक्षा घेतलेल्या आहेत, तसं जिल्हा परिषदेचे देखील परीक्षा घ्याव्यात अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। आणि याच्या अगोदर
मित्रांनो 1 नोव्हेंबर 2023ला अशी देखील या ठिकाणी एक न्यूज आलेली होती। त्याच्यामध्येही मित्रांनो सांगण्यात आलेलं होतं की भरती प्रक्रिया जी आहे याचा अंतिम टप्पा वगळता चालू राहोत असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे अनुसूचित क्षेत्रामधील म्हणजे पेसामधील भरती प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी आणि नियुक्ती आदेश नंतर द्यावेत। म्हणजेच माननीय सुप्रीम कोर्टचे ज्यावेळेस या ठिकाणी जी याचिका आहे त्याच्यावरती सुनावणी होईल त्याच्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। परंतु भरती प्रक्रिया त्याच्या अगोदर पूर्ण करून ठेवावी अशी देखील मागणी करण्यात आलेली होती। तर मित्रांनो बघूयात आता काय होतंय। ग्रामविकास विभाग तशा पद्धतीने इतर विभागांनी जसे की मित्रांनो कृषी सेवक असेल किंवा तलाठी असेल वनरक्षक असेल जसे त्यांच्या पेपर घेऊन ठेवलेले अंतिम नियुक्ती जी आहे ती दिलेली नाही आहे तशा पद्धतीने ग्रामविकास विभाग निर्णय घेतं का बाकी डिपार्टमेंटप्रमाणे ते पाहणं गरजेचं आहे। जशी मित्रांनो त्याबद्दल अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती। याच्यावरती तुम्हाला काय वाटतं ग्रामविकास विभागाने देखील तशाच पद्धतीने निर्णय घ्यावा का त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून नक्की सांगा। आता तुमच्या सध्याच्या नॉन पेसाच्या मित्रांनो या परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे। याचे हॉल तिकीट देखील तुम्हाला परीक्षेचे 6 ते 7 दिवस अगोदर भेटतील आणि मित्रांनो जे राहिलेले तुमच्या पेसाच्या परीक्षा आहेत त्या देखील मित्रांनो 100% होणार आहेत। परीक्षा वगैरे त्याच्या कॅन्सल होणार नाहीत। फक्त माननीय सुप्रीम कोर्टचे जे आदेश आहेत ते आले की मित्रांनो लगेच तुमच्या परीक्षा जे आहेत सुरू होतील आणि ज्यांचे पेसामधले निकाल राहिले आहेत नियुक्त्या राहिलेत ते देखील मित्रांनो भेटून जातील। याबद्दल जसे जसे अपडेट येत राहतील तशी तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा। धन्यवाद। मित्रांनो सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीमधील तुम्हाला आरोग्य सेवक पदासाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट्स जे की मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी तांत्रिक नोट्सचं पुस्तक आहे। संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेला आहे। 1975+ प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे। फास्ट रिव्हिजनसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकतात। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं विठ्ठल नागनाथ रावतवर सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो IBPS नुसार फास्ट रिव्हिजनसाठी आरोग्य सेविका महिला हे जे पद आहे याची देखील परीक्षा होणार आहेत। त्यासाठी देखील फास्ट रिव्हिजनसाठी तांत्रिक नोट्स जे आहेत त्याच्यामध्ये 1200+ प्रश्नांचा त्यांनी समावेश करून दिलेला आहे। नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक आहे। आणि मित्रांनो ओल्ड जे तांत्रिक प्रश्न असतात त्याच्यावरती हे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला। तर ओल्ड तांत्रिक प्रश्न म्हणजेच आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं जे पुस्तक आहे यामध्ये 2012 पासूनचे 2022 पर्यंतच्या 13,200+ प्रश्नांचा समावेश करून त्यांनी याच्यामध्ये जवळपास मित्रांनो 1200 सराव तांत्रिक प्रश्नांचा समावेश केलेला आहे। 157 प्रश्नपत्रिकांमधून हे प्रश्न त्यांनी घेतलेले आहेत। तर हे देखील मित्रांनो पुस्तक तुम्हाला उपयोगी आहे आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नांसाठी। तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची महाराष्ट्रातल्या सर्व बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत आणि Amazon फ्लिपकार्ट ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात।